कुरुक्षेत्राच्या रणांगणावर जगातील सर्वात मोठे युद्ध लढले जात होते। एका बाजूला अधर्माचे सैन्य होते तर दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष भगवान श्री कृष्ण पांडवांचे सारथी बनून उभे होते। पण तुम्हाला माहितीये का, या महायुद्धात एक असा योद्धा सुद्धा होता जो फक्त एका क्षणात पूर्ण युद्ध संपवू शकत होता। त्याच्याकडे असे बाण होते ज्यांच्यासमोर अर्जुनाचे गांडीव आणि कर्णाचे विजय धनुष्यही फिके पडले असते। मग असं काय घडलं की ह्या महापराक्रमी योद्धाने स्वतःचे मस्तक कापून दान केले? कोण होता हा योद्धा ज्याला आज संपूर्ण जग खाटू श्याम म्हणून पूजते, ज्यांच्या एका दर्शनाने भक्तांचे नशीब पालटते, ज्याला हारे का सहारा म्हटले जाते? त्या श्याम बाबांचा प्रवास अत्यंत रहस्यमय आणि डोळे पाणवणारा आहे। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण महाभारतातील त्या अज्ञात पात्राचा शोध घेणार आहोत, ज्याने भगवान श्री कृष्णालाही विचार करायला भाग पाडले। नमस्कार, मी श्रद्धा आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा। खाटू श्यामजींची ही कथा द्वापर युगातील असून ती पांडव पुत्रांशी जोडलेली आहे। महाबली भीम ज्यांच्या शक्तीची चर्चा आजही केली जाते, त्यांचा विवाह हिडिंबा या राक्षसी सोबत झाला होता। त्यांना घटोत्कच नावाचा मुलगा झाला जो महाभारताच्या युद्धात अत्यंत प्रभावी ठरला। याच घटोत्कचाचा विवाह दैत्यराज मूर यांची कन्या मौर्वी हिच्याशी झाला। मौर्वी ही भगवान श्री कृष्णाची भक्त होती आणि अत्यंत बुद्धिवान होती। त्यांच्या पोटी एक तेजस्वी बालक जन्माला आला ज्याचे नाव बर्बरिक ठेवण्यात आले। बर्बरिक हे लहानपणापासूनच सामान्य बालकासारखे नव्हते, त्यांच्या डोक्यावर सिंहासारखे केस होते, म्हणून त्यांना बर्बरिक असं नाव मिळालं। लहानपणापासूनच त्यांनी अस्त्र शस्त्र चालवण्यात प्रचंड नैपुण्य मिळवले होते, पण त्यांचे सर्वात मोठे सामर्थ्य हे त्यांच्या आईने दिलेल्या संस्कारात होते। आई मौर्वीने त्यांना नेहमी सत्याच्या आणि धर्माच्या मार्गावर चालण्याची शिकवण दिली होती। हेच संस्कार पुढे जाऊन त्यांना एक महान बलिदानी बनवणार होते। बर्बरिक हे केवळ पराक्रमीच नव्हते तर ते खूप मोठे शिवभक्त सुद्धा होते। आता आपण त्या रहस्याकडे बळूया ज्याने प्रत्यक्ष देवांना देखील चिंतेत टाकले होते। बर्बरिकाकडे असे काय होते ज्यामुळे ते एका क्षणात सृष्टीचा नकाशा बदलू शकत होते? ते रहस्य होते 3 अमोघ बाण। पण हे बाण आले कुठून? त्यांना कोणी दिले? बर्बरिक हे केवळ शरीराने बलवान नव्हते तर ते खूप मोठे साधक होते। आपल्या आईच्या सांगण्यावरून त्यांनी भगवान शिव आणि माता जगदंबेची अतिशय दुर्गम आणि कठोर तपश्चर्या सुरू केली। एक तरुण योद्धा जगातील सर्वात दुर्गम पर्वतावर बसून तहानभूक विसरून केवळ त्या एका ध्येयासाठी ध्यान लावतोय। त्यांची ही निष्ठा बघून प्रत्यक्ष माता भगवती प्रसन्न झाली। देवीने त्यांना असे वरदान दिले जे आजवर कोणत्याच मानवाला मिळाले नव्हते। माता जगदंबेने त्यांना हे 3 दिव्य बाण प्रदान केले जे साक्षात अष्टसिद्धी आणि नवनिधींनी युक्त होते। पण हे बाण साधे धनुष्यबाण नव्हते, हे होते आधुनिक काळातील लेझर गाइडेड मिसाईल पेक्षाही प्रगत तंत्रज्ञान। चला समजून घेऊया हे बाण नेमके काम कसे करायचे। पहिला बाण द स्कॅनर। हा बाण धनुष्यातून सुटला की तो शत्रूंच्या फौजेवर घिरटा घालायचा आणि ज्यांचा नाश करायचा आहे त्यांच्या कपाळावर लाल रंगाची खून अर्थात मार्क करायचा, म्हणजे हा बाण पूर्ण रणांगण स्कॅन करून शत्रू निश्चित करायचा। दुसरा बाण द शिल्ड। हा बाण त्या लोकांसाठी होता ज्यांना वाचवायचं आहे। हा बाण सोडल्यावर निरपराध लोकांवर एक सुरक्षा कवच निर्माण करायचा। तिसरा बाण द एक्झिक्युटर आणि मग यायचा सर्वात भयानक बाण तिसरा बाण। तिसरा बाण सोडताच तो एका सेकंदात त्या सर्व शत्रूंचा संहार करायचा ज्यांना पहिल्या बाणाने मार्क केलं होतं। शत्रू पाताळात दडला असो वा आकाशात, हा बाण त्यांना शोधून यमलोकी पाठवायचा। ज्या युद्धासाठी लाखो सैनिक 18 दिवस लढले ते युद्ध बर्बरिक केवळ 30 सेकंदात संपवू शकत होते। म्हणूनच जेव्हा श्रीकृष्ण ब्राह्मणाच्या रूपात त्यांना भेटले तेव्हा त्यांनी विचारले की एवढ्या मोठ्या युद्धासाठी फक्त 3 बाण? तेव्हा बर्बरिकांनी हसत उत्तर दिले होते की ब्राह्मण देव जगाचा अंत करण्यासाठी यातला एकच बाण पुरेसा आहे, बाकी 2 तर मी फक्त शिष्टाचार म्हणून सोबत ठेवलेत। हे ऐकून प्रत्यक्ष जगन्नाथालाही कळून चुकले की हा योद्धा सामान्य नाही। जेव्हा कुरुक्षेत्रावर महाभारताचे युद्ध सुरू झाले तेव्हा संपूर्ण जगातील राजे महाराजे कोणत्या ना कोणत्या बाजूने लढण्यासाठी एकत्र येत होते। बर्बरिकाला ही युद्ध पाहण्याची आणि त्यात सहभागी होण्याची ओढ लागली। हे त्यांच्या आईकडे गेले, त्यांनी युद्धाला जाण्याची परवानगी मागितली। आईला ठाऊक होते की तिचा मुलगा अपराजय आहे, पण तिने एक अट घातली। तिने बर्बरिकाला विचारले की तू कोणाच्या बाजूने लढशील? बर्बरिकाने उत्तर दिले, मी युद्धभूमीवर जाईल आणि तिथे पाहीन की कोणता पक्ष कमकुवत आहे आणि कोण हारतोय। मी हारणाऱ्याची साथ देईल। आईला वचन देऊन बर्बरिक आपल्या निळ्या घोड्यावर स्वार झाले आणि हातात केवळ 3 बाण
व धनुष्य घेऊन कुरुक्षेत्राच्या दिशेने निघाले. हे वचन दिसायला साधे असले तरी यात एक फार मोठा पेच अडकला होता, जो पुढे जाऊन भगवान श्रीकृष्णाने सोडवला. कारण जर बर्बरिक हरणाऱ्याच्या बाजूला गेले असते तर विजयाचे पारडे वारंवार बदलत राहिले असते आणि युद्ध कधीच संपले नसते. बर्बरिक युद्धभूमीकडे येत असल्याची बातमी भगवान श्रीकृष्णांपर्यंत पोहोचली. श्रीकृष्ण जाणत होते की जर बर्बरिक युद्धात उतरला तर पांडवांचा विजय होणे अशक्य होईल. कारण जर पांडव जिंकू लागले तर बर्बरिक कौरवांच्या बाजूने लढेल आणि पांडवांचा नाश करेल. हे चक्र थांबवण्यासाठी श्रीकृष्ण एका ब्राह्मणाचे रूप घेऊन बर्बरिकाला मार्गात भेटले. श्रीकृष्णाने बर्बरिकाची थट्टा केली की केवळ 3 बाण घेऊन तू युद्ध कसं काय लढणार. तेव्हा बर्बरिकाने आपल्या बाणाची शक्ती दाखवण्यासाठी पिंपळाच्या झाडाची सर्व पाने एकाच बाणाने टोचून दाखवली. श्रीकृष्णाने एक पान आपल्या पायाखाली दाबून ठेवलं होतं, तरीही बाण श्रीकृष्णाच्या पायापाशी जाऊन थांबला. बर्बरिकाची ही अतुल्य शक्ती पाहून श्रीकृष्णाने त्यांचे शीश अर्थात मस्तक दानात मागितले. बर्बरिकाला समजले की हा कोणताही साधा ब्राह्मण नाही. त्यांनी विनंती केल्यावर श्रीकृष्णाने आपले विराट रूप प्रकट केले. बर्बरिकाने आनंदाने धर्माच्या रक्षणासाठी आपले मस्तक दान करण्याचे मान्य केले, पण त्यांनी एक इच्छा व्यक्त केली की त्यांना संपूर्ण युद्ध पाहायचंय. श्रीकृष्णाने त्यांचे मस्तक एका उंच टेकडीवर अमृत शिंपडून स्थापित केले, जेथून त्यांनी 18 दिवस युद्ध संपूर्ण पाहिले. युद्ध संपल्यानंतर पांडवांमध्ये श्रेयावरून वाद झाला. तेव्हा श्रीकृष्णाने सांगितले की याचे उत्तर केवळ बर्बरिकाचे मस्तक देऊ शकते. बर्बरिकाच्या मस्तकाने साक्ष दिली की या युद्धात केवळ श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्र आणि महाकालीची शक्ती काम करत होती. श्रीकृष्णाने बर्बरिकाला बलिदानावर प्रसन्न होऊन त्यांना वरदान दिलं की कलियुगात तू माझ्या श्याम या नावाने पूजला जाशील. जो कोणी तुझे नाव श्रद्धेने घेईल त्याचे दुःख मी दूर करेन. त्यानंतर कलियुगात राजस्थानमधील सिकर जिल्ह्यात खाटू नावाच्या गावात एका कुंडात बर्बरिकाचे मस्तक प्रकट झाले. तिथल्या राजाला स्वप्नात दृष्टांत झाला आणि त्यानंतर खाटूधाम मंदिराची स्थापना झाली. आजही लाखो भक्त जय श्री श्यामचा जयघोष करत तिथे जातात. त्यांना लखतातार म्हटले जाते, कारण ते भक्तांना कधीच रिकाम्या हाताने पाठवत नाही. जे जगभरातून हरलेले लोक असतात त्यांना खाटू श्यामजीच्या चरणी आश्रय मिळतो. कुरुक्षेत्राच्या त्या मातीतून सुरू झालेला हा प्रवास आज राजस्थानच्या खाटूधाम मध्ये एका वटवृक्षासारखा विस्तारलाय. पण या कथेचा शेवट करताना एका प्रश्नाचे उत्तर देणे खूप गरजेचे आहे. आजही लाखो लोक सर्व काही सोडून खाटूच्या वाटेवर का चालत राहतात? का एका साध्या ध्वजाला खांद्यावर घेऊन लोक शेकडो किलोमीटरची पदयात्रा करतात? याचे उत्तर या वचनात दडलेले, जे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनी बर्बरिकाला दिलं होतं. श्रीकृष्ण म्हणाले होते, बर्बरिक, तू तुझ्या अस्तित्वाचा त्याग केलास. आता इथून पुढे जगाला जेव्हा जेव्हा वाटेल की ते हरलेत, जेव्हा एखादा बाप आपल्या मुलीच्या लग्नासाठी हताश होईल, जेव्हा एखादा तरुण अपयशाने खचून जाईल, जेव्हा एखादी आई आपल्या मुलाच्या भविष्यासाठी रडत असेल, तेव्हा ते तुझ्याकडे येतील आणि तू केवळ त्यांचे अश्रू पुसणार नाहीस तर त्यांना विजयाचा मार्ग दाखवशील. ह्यावरती तुमचं मत काय ते कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच व्हायरल व्हिडिओसाठी पाहत राहा व्हायरल चर्चा.